नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला आनंदी जीवन पाहिजे असतं आणि हे आनंदी जीवन मिळवण्यासाठी अष्टांग योगामध्ये काय उपाय सांगितलेत हे आपण सध्या बघतो आहे. तर अष्टांग योग म्हणजे 8 ज्याची अंग आहेत किंवा 8 पायऱ्या आहेत असा तो योग. महर्षी पतंजलीने आपल्याला हा योग सांगितला. त्यातल्या 7 पायऱ्या आपण आत्तापर्यंत बघितल्या. त्या काय काय होत्या? यम, नियम, आसन, प्राणायाम, त्याच्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान. आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यातली सर्वोच्च पायरी म्हणजे समाधी ही आपण बघणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं की ध्यान आणि समाधी सारखंच, पण दोन्हीमध्ये फरक आहे. ध्यानामध्ये एखाद्या गोष्टीवरती आपलं सतत तिथं मन रोवून राहतं, तिथं खेळून राहतं, सहजपणे राहतं. पण समाधीमध्ये त्याची पुढची पायरी आहे. म्हणजे समाधीमध्ये ध्यान करणारा, ज्याचं ध्यान करतोय ते आणि ध्यान स्वतः हे सगळं एकरूप होऊन जातं, वेगळं अस्तित्वच राहत नाही. आता हे समजायला थोडंसं अवघड आहे, पण जेव्हा आपण इतकं एकरूप होऊन जातो सगळ्या गोष्टींशी की आपलं स्वतःचं अस्तित्व असं वेगळं राहतच नाही. जसं एखादी साखरेची बाहुली तयार केली आणि ती जर आपण पाण्यामध्ये टाकली तर ती पाण्याशी एकरूप होऊन जाते. मग नंतरचं सगळं वेगळं अस्तित्व राहतच नाही. जोपर्यंत ती बाहुली वेगळी आहे तोपर्यंत बाहुली म्हणता येईल त्याला, पण एकदा एकत्र झाली की त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं कुठे? किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कोळसा असतो, तो आगीमध्ये टाकला. जोपर्यंत कोळसा आहे तोपर्यंत त्याला आपण कोळसा वेगळा ओळखू शकू, पण एकदा तो त्या अग्नीचा भाग झाला की त्याला वेगळा कोळसा म्हणता येत नाही, तो अग्नीचाच भाग झाला, एकरूप झाला. तसं समाधी अवस्थेमध्ये ती जो कोणी समाधी करतो आहे किंवा ज्याची लागती आहे समाधी, तो सगळ्याशी एकरूप होऊन जातो. संत सोयराबाईंचा एक अभंग आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. त्याचा अर्थ हाच आहे की अवघा रंग एक झाला, वेगळाच पण असं काही राहिलंच नाही. किंबहुना आपण जे स्वतःला काही वेगळं समजतो हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे. आपण खरं म्हणजे त्या विश्वाचा एक भाग आहोत, त्या परब्रह्म परमेश्वराचाच आविष्कार आहोत. पण आपल्या अहंकारामुळे, आपल्या अज्ञानामुळे आपल्याला असं वाटतं की आपण कोणतरी आहोत. समाधीमध्ये हा भेद पूर्ण निघून जातो आणि मग हा भेद निघून गेल्यानंतर जे परब्रह्म परमेश्वर म्हणू आपण त्याला, वैश्विक शक्ती म्हणू, त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो. आणि ही जी एकरूपता आहे त्याच्यामध्ये अतिशय असं एक गहन अशी शांतता आहे, गहन असा आनंद आहे की जो वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. एखाद्याला आपण सांगितलं की साखर अशी लागती, साखर तशी लागती, त्यातनं काही कळणार नाही आहे फारसं. पण साखरेची चिमूट घेतली आणि जर ती जिभेवर टाकली तर परत काही त्याला वेगळं वर्णन करायची काही आवश्यकता नाही, मग त्यालाच कळतं की काय आहे नक्की. तसंच समाधी हा जो विषय आहे तो हा अनुभवण्याचा विषय. त्याचं वर्णन कितीही केलं तरी ते कळण्याच्या पलीकडे. समाधीमध्ये परत 2 प्रकार येतात. एक आहे सविकल्प समाधी आणि दुसरी आहे निर्विकल्प समाधी. सविकल्प म्हणजे काय की त्या माणसाच्या किंवा जो कोणी ध्यान करतो आहे त्याच्या मनात एक जाणीव निश्चित असते की माझी समाधी लागते आहे. पण निर्विकल्पमध्ये ती जाणीवसुद्धा नाहीशी होती. कोण समाधी लागते कोणाची? सगळ्याशी जर एकरूपच झालो आहे आपण तर माझं वेगळं अस्तित्वच नाही, तर समाधी लागते कोणाची? म्हणजे तोसुद्धा भाव त्यात निघून जातो. आता या समाधी हा जो आहे, हा जो मार्ग आहे तो आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे नेणार आहे. पण त्याआधी आपल्याला सगळ्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. आपल्याला हे करून चालणार नाही की मी एकदम समाधीला जाईन, तसं होत नाही. यम, नियम, समाजामध्ये पाळायचे नियम, वैयक्तिक नियम, आसन, वेगवेगळे प्राणायाम, प्रत्याहार म्हणजे बाहेरच्या जगातनं आपली इंद्रिय आत ओढून घेणं, धारणा, एखाद्या जागी लक्ष केंद्रित करणं, ध्यान आणि मग समाधी, असा हा प्रवास आहे. पण चिकाटीने जर आपण हा प्रवास केला तर हा अतिशय, ज्याला आपण म्हणतो ना की रुळलेली वाट आहे. काही नवीन काही त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर करण्यासारखं नाही आहे. बरेच लोक या मार्गाने गेलेत, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेत आणि त्यातनं त्यांना फायदा पण झालेला आहे. तर त्यामुळे आपल्याला जर शाश्वत आनंद पाहिजे असेल तर हा अष्टांग योग आपण समजून घेतला पाहिजे. त्यातल्या एक पायऱ्या आपण अतिशय चिकाटीने चढल्या पाहिजेत आणि आपलं स्वतःचं जीवन आनंदी केलं पाहिजे. असे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.